नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. खंड 5 भाग पहिला संघ. उपभाग 1 संघ आणि त्याची संघटना. भगवंतांच्या अनुयायांची 2 वर्गात विभागणी होत असे. भिक्खू आणि गृहस्थ अथवा उपासक. त्यांना बौद्ध उपासक असे म्हणत. संघ ही भिक्खूंची संघटना होती, उपासकांची संघटना नव्हती. बौद्ध भिक्खू हा प्रथमतः परिव्राजक असे. परिव्राजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे. प्राचीन परिव्राजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतरत्र परिभ्रमण करणारे लोक. आचार्य आणि दार्शनिक यांच्या साहचर्यात यावे, त्यांची प्रवचने ऐकावी आणि नीतिशास्त्र, तत्त्वज्ञान, सृष्टी, गूढवाद इत्यादी विषयांवर त्यांच्याशी चर्चा करावी व जेणेकरून सत्यज्ञान मिळवावे हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू होता. काही प्राचीन तऱ्हेचे परिव्राजक असेही होते जे दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत, तर काही असेही होते जे कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत. या प्राचीन परिव्राजकांच्या वर्गात स्त्री परिव्राजकही असत. त्याआधी पुरुष परिव्राजकाबरोबर राहत, तर कधी स्वतंत्रपणे एकट्याच राहत. या प्राचीन परिव्राजकांचा संघ नसे, वर्तनाचे नियम नसत. ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही बहुधा त्यांच्यासमोर नसायचे. भगवंतांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भातृभावाने एकत्र राहणारा समुदाय बनविला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयाला साधनेद्वारे प्राप्त करून घ्यायचे ते ध्येय त्यांच्या पुढे ठेवले. उपभाग 2 संघ प्रवेश. संघात कोणालाही प्रवेश मिळे. त्याला जातीचे बंधन नसे. त्यात पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती. संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे. संघात जातीला स्थान नव्हते. संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च व नीच असा भेद पाळला जात नसे. संघात सर्व समान मानले जात असत. संघामध्ये माणसाचे महत्त्व त्याच्या अंगच्या गुणांवर ठरविले जात असे, कुळावर नसे. भगवंत म्हणत असत, संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत. नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्वे असतात, परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते. ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते. संघाची ही स्थिती तशीच आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो. त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कुळ ही लोप पावतात असे भगवंत म्हणत. संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक. भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ ह्या 2 वेगवेगळ्या संस्था असत. संघातील घटकांचे श्रामणेर आणि भिक्खू असे 2 वर्ग पाडले जात. 20 वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जाईल.
त्रिसरण आणि दशशील ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रामणेर बने. त्रिसरण म्हणजे मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो आणि मी संघाला शरण जातो. मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रह्मचर्य पाळीन, मी असत्य बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही, मी अवेळी अन्नसेवन करणार नाही, मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही, मी अलंकाराने आपले शरीर भूषविणार नाही, मी ऐशारामापासून दूर राहीन, मी सुवर्ण आणि रौप्य यांचा लोभ धरणार नाही. अशा 10 प्रतिज्ञा आहेत. श्रामणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे. श्रामणेर हा भिक्खूच्या स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे. त्याने परिव्रज्या घेतलेली नसे. भिक्खू व्हायला 2 अवस्थांमधून जावे लागे. पहिली परिव्रज्या आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खूचा दर्जा प्राप्त करीत असे. ज्या श्रामणेराला भिक्खू होण्यासाठी परिव्रज्या घेण्याची इच्छा असेल, त्याला ज्या भिक्खूला उपाध्यायी पदाचा अधिकार असे त्याच्याकडे जावे लागे. भिक्खू म्हणून 10 वर्षे घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्याय पद प्राप्त होत नसे. उपाध्यायाने श्रामणेराला त्याचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे. हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलविलेल्या संघसभेत उपाध्यायाला श्रामणेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे. जो भिक्खूपदाचा प्रार्थी असे तो परिव्राजक त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागेल. ही खात्री करून घेण्यासाठी परिव्राजकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत. जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देई तेव्हाच परिव्राजकाला भिक्खू पद मिळे. भिक्खुनी संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल